नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विक्रम गावडे स्वागत करतो तुमचं युनियन एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, इथून मागं इंजिनिअरिंग ॲडमिशन प्रोसेस रिगार्डिंग गायडन्स करायसाठी मी तुमच्यासोबत होतोच, पण इथून पुढे आपल्यासोबत नीरज सर सुद्धा असतील। ते सुद्धा तुम्हाला इथून पुढची जी पण इंजिनिअरिंगची ॲडमिशन प्रोसेस आहे त्याच्या रिगार्डिंग गाईड करण्यासाठी असणारच आहेत। त्याच्यामुळे काहीच काळजी करायची गरज नाही। आपल्या यूट्यूब चॅनलचा एकच मोटिव्ह आहे, सर्व स्टुडंटला इंजिनिअरिंग ॲडमिशन प्रोसेस रिगार्डिंग एकदम सोप्या आणि साध्या भाषेमध्ये वेल एज्युकेशन द्यायचं, वेल गायडन्स प्रोव्हाइड करायचा। आणि त्याच्यासाठी इथून पुढे आपल्यासोबत नीरज सर सुद्धा जॉईन होणार आहेत, काहीच काळजी करायची गरज नाहीये। तर आता इंजिनिअरिंग ॲडमिशन प्रोसेसमध्ये नवीन काही चेंजेस झालेले आहेत, नवीन काही रूल आलेले आहेत। त्याच्या रिगार्डिंगचा जो GR पास झालेला आहे त्याच्या रिगार्डिंग नीरज सर तुम्हाला आज एकदम चांगल्या प्रकारे गायडन्स करतीलच। ठीक आहे, इथून पुढे तुम्हाला नीरज सर कंटिन्यू करतील। धन्यवाद सर। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी नीरज पंडित फ्रॉम युनियन एज्युकेशन। विक्रम सरांनी माझ्याबद्दल माहिती दिलीच। आतापर्यंत तुम्ही विक्रम सरांथ्रू गायडन्स घेतच आला आहात। इथून पुढे इंजिनिअरिंग ॲडमिशन प्रोसेसबद्दल गाईड करण्यासाठी मीही या चॅनलवर उपलब्ध असणार आहे। या चॅनल थ्रू आपण इंजिनिअरिंग ॲडमिशन प्रोसेसमधले जे काही बारकावे आहेत किंवा इंजिनिअरिंग ॲडमिशन प्रोसेसमधले जे काही स्कॅम्स आहेत, लूप होल्स आहेत किंवा बारीक बारीक गोष्टी आहेत, ब्रांचेस आहेत, याबद्दल डिस्कस करणार आहोत आणि त्या रिलेटेड सिरीजही चालवणार आहोत। यासाठी तुम्ही नक्कीच युनियन एज्युकेशनच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनही प्रेस करून ठेवा। आज आपण बघणार आहोत की जो काही कॅप राऊंडमध्ये चेंजेस केलेला आहेत, यावर्षीचे जे नवीन रूल आहेत त्याच्याबद्दल बघणार आहोत। तुम्ही आत्तापर्यंत मागील एका महिनाभरापासून न्यूज चॅनल असतील, बातम्या असतील, यूट्यूब असतील, इकडून बघत आलेले आहात की इंजिनिअरिंग ॲडमिशन प्रोसेसमध्ये चेंज झालाय, कॅप राऊंड 4 इंट्रोड्यूस झालाय, बेटरमेंटचे रूल चेंज झालेत। पण एक स्टुडंटमध्ये कन्फ्युजन आहे की खरंच हे रूल चेंज झाले की हा अफवा आहेत। तर यावर गव्हर्नमेंटने प्रॉपर GR काढलेला आहे। 19 जून रोजी महाराष्ट्र सरकारने याच्यावरती GR काढला आहे आणि हे सर्व कन्फ्युजन क्लिअर केलं आहे। तर ह्या GR नुसार काय जे अपडेट आहेत ते आपण बघूयात। तर ही GR ची जी PDF आहे ती PDF आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सर नक्कीच ॲड करतील, ती तुम्ही बघून घ्या। तर ही PDF जेव्हा तुम्ही वाचायला जाल, 19 जून रोजी ही PDF आली आहे। तर यात वाचायला गेल्यावर तुम्हाला एक गोष्ट अशी लक्षात येईल की या PDF मध्ये जे काही पॉईंट्स आहेत, लाईक हे जर पोर्ट नियम वाचत गेले तर स्टुडंट्सला ही टेक्निकल टर्म समजायला खूप अडचण येते। तर यासाठी आम्ही ही PDF पूर्णपणे वाचली आहे आणि याच्यातले जे काही इम्पॉर्टन्स पॉईंट आहेत किंवा इम्पॉर्टंट जे चेंजेस आहेत ते तुम्हाला एक्सप्लेन करण्यासाठी मी इथे आहे। तर त्या चेंजेस विषयी आपण बघूयात। तर त्याच्यातली सर्वात इम्पॉर्टंट जे चेंज झालेले आहेत ते आपण बघूयात। तर त्यातील सर्वात इम्पॉर्टंट आणि पहिला महत्त्वाचा बदल म्हणजे इंट्रोडक्शन टू कॅप राऊंड 4। म्हणजे पहिले या ॲडमिशन प्रोसेसमध्ये 3च कॅप राऊंड व्हायचे, कॅप 1, कॅप 2, कॅप 3, आणि त्यानंतर जे काही सीट्स भरले जात होते ते ए कॅप लेवल राऊंडनी किंवा इन्स्टिट्यूट लेवल राऊंडनी सीट भरले जात होते। तर त्यात आता कॅप राऊंड 4 हा इंट्रोड्यूस झालेला आहे। म्हणजे कॅप 3 नंतर कॅप 4 होणार आहे। त्याच सोबत काही अपडेटेड पार्टिसिपेट रूल आणलेले आहेत। त्या रूल्समध्ये पहिला रूल म्हणजे कॅप 1 टू कॅप 2 मध्ये जाताना तुम्हाला तुमचा प्रेफरन्स फॉर्म एडिट करता येणार आहे। तर हा रूल याच्या पहिलेही होता। याच्या पहिलेही तुम्ही प्रत्येक कॅप राऊंडच्या फेरीमध्ये तुमचे जे काही प्रेफरन्स फॉर्म आहे ते एडिट करू शकत होते, पण तो रूल यांनी परत एकदा दिलेला आहे। तो का दिला आहे मलाही माहीत नाही ॲक्च्युली। त्यानंतर ऑटो फ्रीजिंगचे जे रूल आहेत, ऑटो फ्रीजिंगचे रूल बेस्ड ऑन तुमच्या रँकिंग, तुम्ही काय प्रेफरन्स दिले आहे, प्रेफरन्सच्या नंबरवरनं ऑटो फ्रीजिंगचे रूल चेंज केलेले आहेत। तर हे सर्वात महत्त्वाचं ठरणार आहे की ऑटो फ्रीजिंगचे रूल कशा प्रकारे चेंज केले आणि तुम्ही कोणतं ऑप्शन टाकलं तर ते ऑटो फ्रीज होऊ शकतं, हे आपण या पुढच्या स्लाइडमध्ये बघूयात। तर यातील सर्वात महत्त्वाचे जे ऑटो फ्रीजिंगचे रूल आहे म्हणजे काय, न्यू बेटरमेंट रूल कसे आहेत। तर राऊंड 1 मध्ये जर तुम्हाला फर्स्ट प्रेफरन्स लागला, राऊंड 1 मध्ये जर पहिला प्रेफरन्स लागला तर तो तुमचा ऑटो फ्रीज होणार आहे। तुम्हाला तो ऑप्शन स्वीकारावा लागेल व कॉलेजला जाऊन ॲडमिशन घ्यावं लागेल। अदरवाईज किंवा तसेही तुम्ही पुढच्या कॅप राऊंडच्या फेरीजमधनं ऑटोमॅटिकली डिस्कार्ड होणार आहात। त्यामुळे जर तुमचा प्रेफरन्स 1 लागला तर तुम्हाला तो घ्यावा लागणार आहे, हे लक्षात घ्या। त्यानंतर जेव्हा तुम्ही राऊंड 2 मध्ये भाग घेताय, राऊंड 2 मध्ये भाग घेतल्यानंतर जे तीन पहिले ऑप्शन आहेत, पहिला प्रेफरन्स, दुसरा प्रेफरन्स आणि तिसरा प्रेफरन्स, त्यांच्यापैकी जर तुम्हाला ऑप्शन लागला तर तो तुम्हाला कंपल्सरी घ्यावा लागणार आहे। तुम्ही बेटरमेंटसाठी जाऊ शकत नाही। आणि त्यानंतर राऊंड 3 मध्ये जेव्हा तुम्ही पार्टिसिपेट करताय, राऊंड 3 मध्ये पहिल्या 6 ऑप्शनपैकी जो ऑप्शन लागेल, जर पहिल्या 6 पैकी ऑप्शन लागला तर तुम्हाला तो ऑप्शन घेऊन ॲडमिशन घ्यावं लागेल। तुम्ही बेटरमेंटच्या प्रोसिजरला ऑप्ट करू शकत नाही। असे हे चेंजेस आहे। याच्या पहिले कसं होतं, जेव्हा कॅप राऊंड 1 ची तुम्हाला सीट अलॉट होऊ द्या, 2 ची होऊ द्या, 3 ची होऊ द्या, तुम्हाला जर फक्त फर्स्ट प्रेफरन्स अलॉट झाला तरच तो ऑटो फ्रीज व्हायचा। तर त्यात हे इम्पॉर्टंट चेंजेस आहेत, तुम्हाला स्क्रीनशॉट काढायचा असेल काढून घेऊ शकता। त्यानंतर कॅप राऊंड 4 नंतर, सपोज कॅप राऊंड 4 झाला, कॅप राऊंड 1 ला एक ऑप्शन ऑटो फ्रीज आहे, कॅप 2 साठी पहिले 3 ऑप्शन ऑटो फ्रीज आहे आणि कॅप राऊंड 3 साठी पहिले 6 ऑप्शन ऑटो फ्रीज आहे आणि कॅप राऊंड 4 नंतर तुम्हाला ॲडमिशन घेणं अनिवार्य असेल, अदरवाईज तुमची सीट कॅन्सल केली जाणार आहे। तर हेच नियम आपण एक टॅब्युलर फॉर्मॅट्समध्ये आणलेले आहेत की बेटरमेंटसाठी काय रूल आहेत, कॅप 1, कॅप 2, कॅप 3, कॅप 4 चे बेटरमेंटचे रूल काय आहे।
जर कॅप 1 मध्ये तुम्हाला पहिला प्रेफरन्स अलॉट नाही झाला तरच तुम्ही बेटरमेंटला अलाउड आहात. कॅप 2 मध्ये पहिले 3 प्रेफरन्स अलॉट नाही झाले तर तुम्ही बेटरमेंटला अलॉट आहात. कॅप राऊंड 3 मध्ये पहिले 6 प्रेफरन्स अलॉट नाही झाले तर तुम्ही बेटरमेंटला अलॉट आहात. आणि कॅप राऊंड 4 मध्ये तुम्हाला बेटरमेंट अलाउड नाही आहे, तुम्हाला ते ऍडमिशन घ्यावं लागेल, अदरवाईज तुमची सीट कॅन्सल केली जाईल. त्याच्यात ते सीट घेताना ऍक्सेप्टन्स मॅन्डेटरी आहे. तो ऍक्सेप्ट तुम्हाला एकतर तुम्ही ऑनलाईन स्क्रुटिनिटी करू शकता, अदरवाईज तुमची सीट कॅन्सल होणार आहे. आणि सेल्फ स्क्रुटिनिटी और ARC रिपोर्टिंग. सेल्फ स्क्रुटिनिटी म्हणजे ऑनलाईन वेबसाईटवर जाऊन स्क्रुटिनिटी करून ऍडमिशन ऍक्सेप्ट करू शकता. और ARC रिपोर्टिंग म्हणजे ऍडमिशन सेंटर रिपोर्टिंग करायची आहे तुम्हाला. ऍडमिशन जिथे ऍडमिशन झाले तिथे जाऊन ऍडमिशन फीस भरून डॉक्युमेंट भरून ऍडमिशन घेणं कंपल्सरी असणार आहे. तर ह्या काही इथून पुढे जे इंजिनिअरिंग ऍडमिशन प्रोसेसमध्ये जे काही नवीन बारकावे असतील किंवा जे काही चेंजेस होतील त्याबद्दल आपण या चॅनलवर नक्कीच बघूयात. तर युनियन एज्युकेशनची जी टीम आहे ती तुमच्यासाठी एक पर्सनलाइज काउन्सिलिंगचा प्लॅन लॉन्च करत आहे. त्या पर्सनलाइज काउन्सिलिंगच्या प्लॅन थ्रू तुम्हाला डिफरंट टाइप्स ऑफ कॅप राऊंड असतील, सपोज ऑल इंजिनिअरिंग, त्या प्लॅन थ्रू तुम्हाला डिफरंट टाइप्स ऑफ इन्फॉर्मेशन मिळेल. त्यातली सर्वात पहिली माहिती म्हणजे ऑल टाइप्स ऑफ इंजिनिअरिंग ब्रांचेस. जसं तुम्हाला माहित आहे इंजिनिअरिंगमध्ये जवळपास खूप साऱ्या ब्रांचेस आहेत. त्या ब्रांचेसमधले स्पेशलायझेशन आहेत किंवा AI रिलेटेड खूप साऱ्या ब्रांचेस आले आहेत. तर कोणती ब्रांच घेतल्याने तुम्हाला काय फायदा होऊ शकतो किंवा कोर ब्रांचला खरंच फ्युचर आहे का, किंवा ज्या काही अशा खूप स्पेशलाइज ब्रांचेस आहेत लाईक पेपर टेक्नॉलॉजी असेल, टेक्स्टाईल इंजिनिअरिंग असेल, केमिकल इंजिनिअरिंग असेल, या ब्रांचेसविषयी आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर आपले जे काही काउन्सिलिंगचे सिरीज होणार आहेत त्या लाईव्ह सिरीज होणार आहेत, त्या आपल्या ॲपवर तुम्हाला बघायला मिळतील. त्या थ्रू तुमचे काही डाऊट्स असतील किंवा ॲडमिशन प्रोसेसबद्दल बारकावे असतील ते डिस्कस केले जातील. त्यानंतर कॅप राऊंड 1, 2, 3 आणि 4 साठी तुमच्यासाठी प्रेफरन्स लिस्ट बनवून देण्याचं काम युनियन एज्युकेशनची टीम आणि आपले काउन्सिलर करणार आहेत. त्यात डिफरंट टाईप ऑफ फॅक्टर्स आपण कन्सिडर करतो, लाईक तुमची पर्सेंटाईल किती आहे, तुमची कॅटेगरी कोणती आहे आणि तुमचा ब्रांच प्रेफरन्स कोणता आहे. या गोष्टींचा विचार करून किंवा तुमचे फायनान्शियल बेरिंग कॅपॅसिटी किती आहे, तुम्हाला कोणती कॉलेज वर्सेस ब्रांचचं जर कम्पॅरिझन केलं, जर तुम्ही ब्रांच कॉम्प्रोमाइज करत असला तुम्हाला किती चांगल्या कॉलेजमध्ये ऑपॉर्च्युनिटी आहे हेही बघतो. ॲज अ काउन्सिलर आमचं काम असतं की तुमच्यासमोर तुमच्या पर्सेंटाईलला कोणत्या कोणत्या सीट्स अवेलेबल आहेत आणि तुम्ही कोणत्या कॉलेजमध्ये जाऊन बेटर ऑपॉर्च्युनिटी आहे हे तुमच्यापर्यंत पोहोचवणं. त्यानंतर 1-to-1 काउन्सिलिंग सेशन आपले होणार आहेत. म्हणजेच काय, पहिले आपण तुम्हाला प्रॉपर व्हिडिओ लेक्चरच्या थ्रू एज्युकेट करतो थ्रू इंजिनिअरिंग ॲडमिशन प्रोसेस. त्याच्यातले एक बारकावे असतील, इंजिनिअरिंगच्या ब्रांचेस असतील किंवा डिफरंट टाईप ऑफ गोष्टी असतील, त्या आपण सेमिनार्स थ्रू किंवा लेक्चर्स थ्रू तुमच्यापर्यंत पोहोचवतो. त्यानंतर तुमचे पॅरेंट्स आणि आमचे काउन्सिलर्स हे एका मीटमध्ये येऊन तुमच्यासाठी पर्सनलाइज लिस्ट डिसाईन केली जाते. त्यात डिफरंट टाईप्स ऑफ फॅक्टर असतील, लाईक प्लेसमेंट काय आहे, कॉलेजचे ॲक्रेडिशन कसे आहेत किंवा कॉलेजच्या फॅकल्टीज कशा आहेत, कॉलेजच्या रँकिंग्स कशा आहेत, या सर्व गोष्टींचा विचार करून कॉलेजमध्ये रिसर्च ओरिएंटेड अपॉर्च्युनिटीज कशा आहेत तुमची लिस्ट बनवली जाते. त्याचसोबत तुम्हाला जर काही डाऊट असेल तर तुमच्यासाठी पर्सनलाइज फोन कॉल ॲक्सेस मिळतो. युनियन एज्युकेशनच्या टीमला तुम्ही फोन कॉल करून तुमचे डाऊट्स क्लिअर करू शकता. त्याच्यानंतर सोबतच जे काही कॅप राऊंड होतात किंवा इन्स्टिट्यूशनल लेवल राऊंड होतात त्याविषयी इन्साईट मिळतात. तुमच्या पर्सेंटाईलला तुम्ही कुठे केलं पाहिजे आणि काय ऑप्ट केलं पाहिजे या रिलेटेड सांगतो. त्याचबरोबर स्पॉट राऊंडचे सजेशन्स की तुम्ही कोणत्या कॉलेजला गेलं तर तुम्हाला ब्रांच मिळण्याची प्रोबॅबिलिटी आहे याबद्दलही आपण डिस्कस करतो. जर तुम्हाला या सर्व फीचर्सचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही युनियन एज्युकेशनच्या पर्सनलाइज काउन्सिलिंगमध्ये एनरोल करू शकता.